नमस्कार, मी संजीवनी। आज परत एकदा तुमचं माझ्या किचनमध्ये स्वागत आहे। आज आपण करणार आहोत कर्नाटक पद्धतीने केले जाणारे फुग्याचे वडी। तर आपण त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। इथे मी 400 ग्रॅम दही घेतलेला आहे। दही छान घोटून घ्यायचं आहे। आपण जसं दही वड्यासाठी दही करून घेतो ना, अगदी त्याच पद्धतीने आंबट गोड प्रमाणात दही करून घेणार आहोत। चवीपुरते मीठ घालून घेणार आहोत। दोन ते 3 चमचे साखर घालून घेणार आहोत। साखर घालून घेतल्यानंतर छान आपण एकजीव करून घेणार आहोत। आता आपले दही तयार झालेले आहे। त्यावर आपण आता थोडीशी जिरे पावडर घालून घेणार आहोत। जिरे पावडर घातल्यानंतर आपण थोडीशी लाल मिरची पावडर घालून घेणार आहोत। आता आपण फुग्याच्या वडीसाठी लागणारे साहित्य बघूया। मी एक मध्यम आकाराचा कांदा आता किसून घेत आहे। कांदा किसून घेतलेला आहे। आता मी 2.5 वाटे ज्वारीचं पीठ घेणार आहे। 1 वाटी डाळीचं पीठ आहे। 1 वाटी तांदळाचं पीठ घेऊया। इथे मी उडीद डाळ मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून अर्धी वाटी घेतलेली आहे। सर्व पीठ एकत्र करून आता आपण बाकीचे जिन्नस घालून घेऊया। हिरवी मिरची, आले, लसूण वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये। चवीप्रमाणे ते घालून घेऊया। हिंग अर्धा चमचा घालून घेतले आहे। हळद अर्धा चमचा घातलेली आहे। धनेपूड घातलेली आहे 1 चमचा। जिरे पावडर, लाल तिखट 1 चमचा घातलेली आहे, याने कलर छान येतो। आणि 3 मोठे चमचे आपण दही घालून घेणार आहोत। 1 केळ घेतलेला आहे। केळ आपण आता बारीक खिसणीने खिसून घेणार आहोत। एकदा या पद्धतीने हे वडे करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडतील। अर्धी वाटी गव्हाचे पीठ घालून घेतले आहे। साखर घेतलेली आहे चवीपुरती। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेत आहोत। 1.5 टेबलस्पून आपण ओवा हातात बारीक घेऊन घालून घेणार आहोत। दोन चमचे तीळ घेतलेले आहेत। तीळ घातल्याने खूप छान खमंग होतात हे वडे। सर्व जिन्नस एकत्र करून आपण आता हे पीठ मळून घेणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे मिरचीची पेस्ट करून घेतली होती त्यामध्ये पाणी घेतलेले आहे। लागेल तसे पाणी घालून घेणार आहोत आणि एक छानसा गोळा आपण मळून घेणार आहोत। आपले पीठ आता मळून तयार झाले आहे। पीठ छान एकजीव करून घ्यायचे आहे। आपले पीठ आता छान मळून तयार झालेले आहे। हे पीठ आता आपण एका डब्यामध्ये काढून घेऊया। 2 ते 3 तास हे पीठ आपले मुरले पाहिजे। हे पीठ आपले आता 2 ते 3 तास छान मुरलेले आहे। आपण आता वडे करण्यासाठी घेणार आहोत। त्यासाठी इथे मी एक चॉपिंग बोर्डवर बटर पेपर घेतलेला आहे। एका प्लेटमध्ये तीळ घालून घेतलेले आहेत। एका साईडला तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे। हाताला थोडेसे तेल लावून आपल्याला जेवढे लहान मोठे वडे करायचे आहेत त्या आकारात आपण गोळे करून घेणार आहोत। थोडेसे गोळे करून घेणार आहोत। गोळे तयार करून घेतल्यानंतर आपण दोन्ही साइडनी
तीळ लावून घेणार आहोत। हाताला थोडेसे तेल लावून आपण आता हे वडे थापून घेणार आहोत। मध्यभागी थोडेसे जाड ठेवायचे आहे, साईडने आपण बारीक करून थापून घेणार आहोत। आपला वडा आता हा थापून झालेला आहे। आपण आता हा तेलामध्ये सोडूया। तेल तापले आहे की नाही बघूया अगोदर। तेल आपले छान तापलेले आहे। हा वडा आपण आता सोडून घेऊया। लक्षात ठेवा, यासाठी आपल्याला गॅस मोठा लागणार आहे। छान खमंग असं आपण तळून घेणार आहोत। गॅस बारीक करू नका अजिबात। परत दुसरीकडे एक साइडने आपण तळून घेणार आहोत। 1-2 मिनिटं झाल्यानंतर आपण हे परत परतून घेणार आहोत। अशा प्रकारे आपला वडा आता तयार झालेला आहे। आपण काढून घेऊया आता तो वडा। अजून एक आपण तेलामध्ये सोडूया आता। अशा प्रकारे आपले वडे आता खाण्यासाठी तयार आहेत। तुम्ही बघू शकता किती छान खमंग झालेले आहेत। तिळामुळे याला खूप खमंगपणा येतो। दुसऱ्या साइडनी वरून जिरेपूड दह्यामध्ये आपण घातलेली आहे, लाल तिखट। मी सांगितल्याप्रमाणे एकदा हे वडे तयार करून बघा आपण, तुम्हाला नक्कीच आवडतील। धन्यवाद।